सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी जाहीर केलेला ऊस दराचा फॉर्म्युला त्यांच्या पथ्यावर असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तब्बल 110 कोटींचा फटका बसणार आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ऊस दराचा कोल्हापूर फॉर्म्युला सांगली जिल्ह्यात लागू केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी 30 नोव्हेंबरपर्यंत कोल्हापूरचा ऊस दर मान्य असल्याचं जाहीर करावं, अन्यथा शुक्रवार 1 डिसेंबर रोजी सकाळी 10 पासून राजाराम बापू कारखान्याच्या गेटवर ठिय्या मारणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय। सांगलीतील कारखानदारांनी दराचा फॉर्म्युला 2900 पर्यंत खाली आणला। त्यामुळे सांगली जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गतवर्षीच्या ऊसातून तब्बल 12,52 लाखांचा तोटा होणार आहे, तर ठराविक काही कारखान्यांना याचा लाभ होणार आहे। सांगली जिल्ह्यातील गतवर्षी झालेल्या गाळपानुसार चालू हंगाम गळीत झाल्यास कारखान्यांना अंदाजे 96,46 लाखांचा लाभ होणार आहे। सांगलीतील कारखानदार ऊस दर आंदोलनाला दाद देत नाहीत। शेतकऱ्यांनी पहिल्या उचलीतूनच जादा पैसे पदरात पडून घेण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा सांगलीतील शेतकऱ्यांची कमी ऊस दरावर बोळवण होणार आहे। त्यामुळे सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ऊसतोडी घेण्याचं बंद करा, कारखानदारांना अद्दल घडवण्याची वेळ आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय। मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून सध्या राज्यात तणावाचं वातावरण आहे। महाराष्ट्रात सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची संतांची शिकवण आणि परंपरा आहे। त्यामुळे तेढ निर्माण होईल असं वक्तव्य टाळून मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चेला बसावे, चर्चेतूनच मार्ग निघू शकतो असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केलंय। पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी निवडून येणे ही फक्त भारताचीच नव्हे तर संपूर्ण जगाची गरज असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय। सांगलीत सोमवारी एका कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की जगभरात सुरू असलेल्या युद्धांदरम्यान मोदी यांनी मध्यस्थी केली, त्यामुळे 3 दिवस युद्धविराम मिळाला। हे फक्त मोदीच करू शकतात, पण काही मंडळी सूर्याला झाकण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्यांच्या गाडीला चालकच नाही हेच त्यांच्या ध्यानी येत नाही। कोणीही येतो आणि त्यांच्या गाडीत बसतो, पण चालक नसलेली ही गाडी धावणार कशी? ते म्हणाले, अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने माझे महत्त्व कमी होण्याचा प्रश्न निर्माण होत नाही। मी एक कोरे पाकिट आहे, त्यावर संघटना कोणता पत्ता लिहील तिथे जायचं, एवढंच माझं काम आहे। पक्षात शिस्त असल्याने पक्षफुटीचा प्रसंग कधीच भाजपवर आलेला नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। कोयना धरणातून पाणी सोडण्याचं नियोजन हे मुख्य अभियंता तसेच सांगली व सातारा जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता करत असतात। पालकमंत्र्यांचा काहीही संबंध नसतो, मात्र जिल्ह्याला दुष्काळाच्या खाईत ढकलून शंभूराज देसाई आणि आमदार अनिल बाबर यांनी श्रेयवादाचं राजकारण केलंय। आमदार बाबर हे पाण्यासाठी जिल्ह्याच्या अस्मितेबरोबर आहे की पक्षातील एक मंत्र्याबरोबर, याचा खुलासा करावा असं आवाहन खासदार संजय काका पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिलंय। कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यावरून खासदार संजय काका पाटील यांनी शंभूराजे देसाई यांना लक्ष केलं होतं, त्याला आमदार अनिल बाबर यांनी उत्तर देताना खासदारांवर आरोप केले होते। यावर बोलताना खासदार संजय काका पाटील म्हणाले, कोयना धरणातून सांगली जिल्ह्याच्या हक्काचं पाणी सोडण्यासाठी पालकमंत्र्यांची गरज नाही। जलसंपदा विभागाचे पुणे येथील मुख्य अभियंता, सांगली व सातारा जिल्ह्यातील कार्यकारी अभियंता या तिघांचेही अधिकार आहेत। असं असताना साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगली जिल्ह्याच्या पाण्यात हस्तक्षेप का केला? त्यांनी सांगलीचं पाणी अडवलं। आम्ही वारंवार विनंती केली, पहिल्यांदा गप्प बसलो, पण आता पुन्हा तो प्रकार त्यांनी चालवला। हा सांगलीच्या जनतेचा अपमान असून जिल्ह्याच्या स्वाभिमानाला, अस्मितेला धक्का देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप खासदार पाटील यांनी केलाय। जिल्ह्यातील कडेगाव आणि सांगोला, अथनी येथील महागड्या बुलेट मोटारसायकल चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं। या चोरट्याकडून 4 बुलेट, 3 मोटारसायकल आणि एक यामाहा RX 100 दुचाकी असा एकूण 6,40,000चा मुद्देमाल जप्त केलाय। शुभम प्रकाश पवार असं अटक करण्यात आलेल्या चोरट्याचं नाव आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक कवठेमहांकाळ तालुक्यात पेट्रोलिंग करत होते। यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की संशयित शुभम पवार चोरीच्या बुलेटवरून गावात येणार आहे। मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी रांजणी गावामध्ये सापळा लावून संशयित शुभम पवार आणि त्याच्या मित्राला ताब्यात घेतलं। यावेळी त्याची चौकशी करत बुलेटबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की सदर बुलेट ही कडेगाव येथून त्याचा अल्पवयीन साथीदार आणि दत्ता नरळे यांनी चोरले। अल्पवयीन मुलगा आणि संशयित पवार यांची अधिक चौकशी केली असता तिघांनी मिळून 4 बुलेट, 3 होंडा आणि एक यामाहा अशी 8 दुचाकी कडेगाव, सांगोला आणि अथनी येथून चोरल्याची कबुली दिली। यावेळी त्यांच्याकडून चोरीतील 6,40,000च्या दुचाकी जप्त करत पुढील तपासासाठी कडेगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले।
विजेची वाढती मागणी ध्यानात घेऊन वीज वितरण जाळे बळकट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या RDSS या योजनेतून सांगली जिल्ह्यात 2,550 कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, जत, विटा यासह संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे वीज प्रश्न सुटतील असे प्रतिपादन MSCB होल्डिंग कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी केले. महावितरण, महानिर्मिती, महापारेषण, महाऊर्जा आणि विद्युत निरीक्षक विभाग यांच्या कामाच्या जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. टेंभू तसेच ताकारी म्हैसाळ पाणी योजनांमुळे कवठेमहांकाळ, जत, खानापूर आणि आटपाडी या पूर्वीच्या टंचाईच्या भागात पाणी आले. त्यामुळे शेतकऱ्यांची सिंचनासाठी विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विश्वास पाठक म्हणाले की लोकप्रतिनिधींकडून वीज उपकेंद्रे उभारणे, नवे ट्रान्सफॉर्मर बसवणे, वीज वितरण जाळे बळकट करणे यासाठी आलेल्या सूचनांनुसार पंतप्रधानांच्या RDSS योजनेत काम हाती घेण्यात आली. त्यामुळे आगामी 18 महिन्यात ही कामे पूर्ण होतील आणि त्यामुळे जिल्ह्यातील वीज पुरवठ्यांचे विशेषतः शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील. ते म्हणाले की सिंचनासाठी सध्या दिवसा आणि रात्री वीज पुरवठा केला जातो, त्याऐवजी केवळ दिवसा वीज पुरवठा करावा अशी मागणी आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सौर ऊर्जेचा वापर करून 7,000 मेगावॅट वीज निर्मिती करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना हाती घेतली. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील 186 मेगावॅटचा समावेश आहे. सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जेचा वापर करून एकूण 825 मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले. वाळवा तालुक्यातील सर्व पुरोगामी विचारांच्या संघटनांतर्फे संविधान स्वीकृती दिनानिमित्त इस्लामपुरात रविवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी संविधान जागर दिंडी उत्साहात पार पडली. शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या दिंडीत संविधानाचा जयघोष करण्यात आला. रविवारी सायंकाळी 5 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील अभिनिहार बुद्धविहार येथून संविधान जागर दिंडीची सुरुवात झाली. संविधान दिंडीत संविधान पुस्तिका आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. पंचशील ध्वज, संविधानाचा जयघोष, चिमुरड्यांनी खांद्यावर घेतलेली दिंडी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. तहसील कार्यालय चौक परिसरात दिंडीचं जल्लोषी स्वागत करण्यात आलं. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच महामानवांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं. संविधानाच्या प्रास्ताविकचे सामूहिक वाचन करण्यात आलं. त्रिसरण आणि पंचशिलाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. चौकातील भव्य मंचावर सायंकाळी कोल्हापूरचे शाहीर रंगराव पाटील यांनी सहकलाकारांसह तब्बल 1.5 तास पोवाडा सादरीकरण केलं. भारतीय संविधानासह छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा पोवाडा सादरीकरण केलं. इस्लामपूर शहरासह वाळवा तालुक्यातील नागरिक, महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कोयना धरणातून सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी 2 TMC पाणी सोडण्यात येत असून आता पायथा वीजगृहाचे दुसरे युनिटही सुरू करण्यात आले. त्यामुळे पाणी सोडण्याचा वेग वाढून 2,100 क्युसेकवर गेलाय. तर सांगलीतील सिंचनासाठी 2 महिन्यात तिसऱ्यांदा पाणी सोडण्यात आले. कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता 105.25 TMC इतकी आहे. या धरणातील पाण्यावर सिंचनाच्या 3 मोठ्या पाणी योजना अवलंबून आहेत. सिंचनासाठी सर्वाधिक पाणी सांगलीला जातं. यावर्षी कोयना धरण क्षेत्रात पाऊस कमी झाला, परिणामी धरण पूर्ण क्षमतेने भरलंच नाही. पाणीसाठा 94 TMC पर्यंत गेलेला. त्यामुळे यंदा वीज निर्मिती आणि सिंचनाच्या पाणी तरतुदीत कपात होणार असा अंदाज होता. त्यानुसार नियोजन प्रस्तावित केलेले आहेत. त्याचबरोबर कमी पावसामुळे राज्यात दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी पाणी मागणी झाली होती. यासाठी शनिवारपासून कोयना धरणातून विसर्ग सुरू करण्यात आलाय. पायथा वीजगृहाचं 1 युनिट सुरू करून 1,050 क्युसेकने पाणी सोडलं जात होतं. मात्र सिंचनासाठी पाण्याची आणखी मागणी वाढल्याने पायथा वीजगृहाचे दुसरे युनिटही सुरू करण्यात आलं. त्यामुळे कोयनेतून आता 2,100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सांगलीसाठी सुरू झालाय. एकूण 2 TMC पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे आणखी काही दिवस पाण्याचा विसर्ग सुरू राहणार आहे. तर सांगलीतील सिंचनासाठी यापूर्वी 2 वेळा पाणी सोडण्यात आलं होतं. महात्मा फुले इतिहास अकादमी राष्ट्रसेवा समूह राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन UT जाधव यांना पुण्यात राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय. शिक्षक संघटनेसाठी 24 तास वेळ देणाऱ्यांचा सन्मान विद्येचे माहेर घर असलेल्या पुण्यात करण्यात आलाय. प्राथमिक शिक्षण सेवेत 24 वर्षांचा कार्यकाळ अखंडपणे सुरू असून तालुकास्तरीय विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं त्यांच्याकडून काम सुरू आहे. तसेच सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन पद 2 वेळा भूषवत
शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी UT जाधव नेहमीच प्रयत्न करतात. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महात्मा फुले इतिहास अकादमी राष्ट्रसेवा समूह पुणे तर्फे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार विविध मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध व्याख्याते श्रीमंत कोकाटे, माजी शिक्षक संचालक DC देशमुख, माजी शिक्षक उपसंचालिका सुमन शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मिरज तालुक्यातील कौलापूर विमानतळाच्या जागेत बेकायदेशीर विनापरवाना बैलगाडी शर्यती भरवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. कौलापूर आणि बिसूरमधील 6 संयोजकांवर या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. सदरच्या शर्यती या रविवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास भरवल्या होत्या. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल आप्पासाहेब कोळी यांनी फिर्याद दिली. सांगली ग्रामीण पोलिसांनी अमोल उत्तम पाटील, वैभव शामराव पाटील, सागर पाटील, विशाल हाके, राजेश पाटील आणि संपत हाके या 6 जणांवर गुन्हा दाखल केलाय. राज्यामध्ये बैलगाडी शर्यती भरवण्यासाठी नियमावली घालून दिल्या आहेत. त्याचबरोबर प्रशासनाची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. असे असतानाही काही ठिकाणी बेकायदेशीर शर्यतींचं आयोजन करण्यात येते. रविवारी दुपारी 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास कौलापूर येथील विमानतळ जागेत संशयित 6 जणांनी कौलापूर ते जुना बुधगावकडे जाणाऱ्या रोडवर बेकायदेशीर कोणतीही परवानगी न घेता बैलगाडा शर्यतींचं आयोजन केलं होतं. याची माहिती सांगली ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता विनापरवाना शर्यतींचं आयोजन करून कोणत्याही सूचनांचं पालन न करता शासनाच्या बंदी आदेशाचा भंग केल्याचं निदर्शनास आलं. यानंतर पोलिसांनी संशयित 6 जणांविरोधात प्राणी छळ प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केलाय.